गुरुच्या चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण साधनेच्या प्रांतात प्रवेश याबद्दल पाहिलं. आज आपण श्री महाराजांच्या दर्शनाची ओढ त्याबद्दल वाचूया. आपल्या सद्गुरूंना त्यांच्या सद्गुरूंबद्दल इतके अनिवार्य प्रेम आहे, ते किती जगावेगळे प्रेम असतील, ते किती अद्भुत असतील याचाच मग मी सारखा विचार करीत असे. त्यावेळी सांगलीला श्री महाराजांचा एक ॲल्युमिनियमवर छापलेला फोटो मला विकत मिळालेला होता. तो आणि परमपूज्य श्री मामांचा फोटो असे दोन फोटो एकाच फ्रेममध्ये घालून मी ते माझ्या खोलीमधील फडताला ठेवले होते. रोज त्याचे दर्शन, उदबत्तीचा धूप दाखविले आणि प्रार्थना असे नियमांचे पालन चालत असे. काही काळाने का कोण जाणे, पण मला असे अंतःकरणापासून वाटायला लागले की आपल्याला जर श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले असते तर काय बहार आली असती. परमपूज्य श्री मामांचे दर्शन झाले हे तर मोठे भाग्य होते. तरीही श्री महाराजांच्या दर्शनाबद्दल अशी उगीच आतून ओढ वाटत होती. एका बाजूने असेही वाटायचे की ते एवढे कर्मकांडात वाढलेले थोरल्या महाराजांचा आदर्श त्यांच्यासमोर मला तर पॅन्ट शर्ट सकट परमपूज्य श्री मामांनी खपवून घेतले होते. माझ्याप्रमाणेच सगळ्यांनाही त्यांची कृपा होती, त्यांचे औदार्य लाभले होते. पण थोरल्या महाराजांबद्दल ऐकले होते की कोणी शेंडी राखली नसेल, धोतर नेसलेले नसेल तर त्यांच्याकडे ते बघायचे देखील नाहीत, पाठ फिरून बसायचे. म्हणून त्यावेळी असे उगीच वाटायचे की श्री महाराजही जर त्यांच्यासारखेच कडक असतील तर ते कदाचित आपल्याला कायम पाठमोरेच दिसतील. आपण तर त्यांच्या कर्मकांडांच्या कुठल्याही नियमात बसू शकत नाही. अंतःकरणात अशी ही भीती अकारणच वाटत असे. सांगलीला जाण्याचा योग त्याच सुमारास एकदा असे झाले की अजित डोईफोडे नावाचे एक साधक बंधू एका संध्याकाळी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मी सांगलीला आमचीच ॲम्बेसेडर घेऊन निघालो आहे, तुम्हीही बरोबर येता का? तेथील गणपती मंदिराचे दर्शन करून आपण रात्री परत येऊ. संध्याकाळी निघायचे आणि रात्रीच परत यायचे असा तो कार्यक्रम असल्यामुळे मी कॉलेजमधून जसा घरी आलो होतो तसाच त्याच अवतारात त्यांच्याबरोबर निघालो. खिशात 1-2 रुपये असतील तेवढेच आणि अंगावर होता तोच ड्रेस. रात्रीच परतायचे असल्यामुळे सोबत काही घेण्याचे कारण नव्हते. आम्ही सांगलीला आलो. आश्चर्य म्हणजे त्यावेळी परमपूज्य श्री मामा सांगलीतच आलेले होते. श्री गुरु महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या श्रमपरिहारार्थ निमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांसाठी सांगलीलाच एक कार्यक्रम ठरवला होता. तो होता हरिपूर रस्त्यावरील गणपती मंदिरात. सांगलीला पोहोचल्यावरच आम्हाला कळले की परमपूज्य श्री मामा तेथे आलेले आहेत व असा सोहळा सुरू आहे. म्हणून आम्ही त्वरित त्या मंदिरात त्यांच्या दर्शनाकरता गेलो. तेथे गेल्यावर परमपूज्य श्री मामा मला बघून आनंदाने म्हणाले, अरे ये, आपल्याला आजच रात्री मुंबईला जायचे आहे. तुझे तिकीटही काढून ठेवले आहे. आम्ही तुझी वाटच बघत होतो. मला मोठे आश्चर्य वाटायला लागले. मी भुसकाळ्यात पडून अत्यंत संकोचाने त्यांना म्हटले, पण मामा, यांनी मला कॉलेजमधून आल्या तसेच येथे सोडून आणले आहे. आपण येथे येणार हेही मला माहीत नव्हते. माझ्या अंगावर एवढेच कपडे आहेत. यावर प्रसन्नतेने हसून ते म्हणाले, अरे माझ्याही अंगावर एवढेच कपडे आहेत, तू त्यांची काळजी करू नको. तुला अरे